समस्त वीक्षक बांधवांक प्रीतीपूर्वक नमन। आज एक मेळामेळी विषय री एक विचार हांव सांगता म्हणजे एकाधिपत्य म्हणून सांगला रे त्या ज्योतिष शास्त्र कसं म्हणून सांगला बारी चांग म्हणून सांगता इथं म्हणून सांगला रे ते ग्रहमित्रत्व येता एकाधिपत्य अंत ग्रहमित्रत्व म्हणून सांगला रे का सपोज एक सिंह राशी म्हणून लेख्या चल्लाले सिंह ಚೆಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಿಂಹ ರಾಶಿ ರಾಶ್ಯಾಧಿಪತಿ ಕೋಣ ರವಿ दोग ಜನಕ್ಕೆ ಮೈತ್ರಿ त्या मैत्री ಒಟ್ಟು ಸಿಲ್ಮಿ ತನಕ ಏಕಾಧಿಪತ್ಯ म्हणून सांगचे नईन जाला री मिथुन राशी अधिपती कोण बुध अंगा तो कन्या त्या दोन्ही एकळ्याची कन्या राशी चलेंची घर त्या कन्या ಚೆಲ್ಲೆಯಲ್ಲಿ कन्या जावन शपुर चल्लाले मिथुन राशी शपुर त्या दोग जणाले राष्ट्राधिपती एकळोची तो कोण बुध त्यानं ग्रहमित्र येतो म्हणून अस कूडून येता पाच नंबर येता आमकां कसं म्हणून सांगला मुख्य जावन हे ब्राह्मणांक आमची गेल्यांक आमकां ग्रहमित्र तुज्या हाका कसरी बळे येते एक 30 ಒಟ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಅಷ್ಟೇ 36 ಪಾಯಿಂಟ್ ಅಷ್ಟೇ 36 ಅಂತೂ 8 ಕೂಟ ಅಷ್ಟೇ 8 ಕೂಟ ಅಂತ 36 मार्क येवक त्यातनं ग्रहमित्रत्व आमकां आयली म्हणून सांगला री मागीर सीधा मुखार वचत मागीर विंगड पॉइंट्स मारक की सप्तम मारक आस की कुज दोष आस की अष्टम मारक की पंचम कशी संतती ಬಗ್ಗೆ सगळं मागीर पळयता आमी ग्रहमित्रत्व नान जाला री पॉइंट येताना आमी आता साधारण मट्टाक पंचांगांनी पळोवन कुट सारावळे पळयता ते पॉइंट पळोवन कितली की जाना मागीर ज्योतिषाला पेटत जाती ते पॉइंट असता बट ते पॉइंट असून ग्रहमित्रत्व ना म्हणून सांगला री त्यातलं ना म्हणून लायक ब्राह्मणाक मुख्य जावन ग्रहमित्रत्व जावक हे एकाधिपत्य ಅಂತ मेळटा मागीर आर्थ मेगेलागी जातक मेळामेळी आयलेली कसं करता म्हणून सांगला री एकाधिपत्य चांग नाही इंके नाव आहे म्हणून सांगून ते कशी चांग नाही म्हणून म्हाका कळना आमकां आमगेले सायड दाखवून ज्योतिषीन की बट मम्मन म्हणलें एकाधिपत्य चांग नाही एकाधिपत्य चांग म्हणून सांगता खंयच्यान तूं ज्योतिषी शास्त्र समीर सांगता राष्ट्राधिपती एक आशिल्ली मी तांकां अंडरस्टँडिंग म्युच्युअल अंडरस्टँडिंग आसता म्हणून सांगून तशें जाल्यार मी एकाधिपत्य बारी चांग राष्ट्राधिपती एकळोची सर थंय कसं म्हळ्यार नक्षत्र दोग जणांले नक्षत्र मात्र केलाव एक नक्षत्र आसचें राज्य ते एक नक्षत्र असल्यार मात्र केलाव नक्षत्र त्याज्य करका म्हणून सांगता तंतू 12 नक्षत्र त्याज्य जावका 15 ग्राह्य म्हणून सांगता म्हळ्यार त्या नक्षत्र एक जलसदन कसं जाता म्हणून सांगला री थंय ॲक्च्युअली कसं म्हणून सांगला ಚೆಲ್ಲೆले नक्षत्र चल्लाले नक्षत्र नंतर येवका म्हणून सांगता आता सिंह राशी री मगा हुब्बा असला री मगा चल्लाले येवका हुब्बा नंतरचे ते ಚೆಲ್ಲೆले येवका म्हणून सांगता काही जला नक्का मगा म्हणून सांगया ते मगा पळयतोय त्या नक्षत्र त्याज्य की ग्राह्य म्हणून सांगताना ಒಟ್ಟು 15 नक्षत्र आमकां ग्राह्य म्हणून घेतात एक नक्षत्र आता कितली जण निमिता ती बट मग दोग जणांले चल्लेले उत्तर नक्षत्र हे करी येतोय म्हणून सांगून उत्तर म्हणून सांगला री उत्तर थंय एक पादू हंत येता खंयच्यान म्हणून सांगला री सिंह राशी येता वरले पादू चरण कन्या राशी येता तेन्ना उत्तर जातोय खंडितची हाजे ಬಗ್ಗೆ आमी चिंतन करताना ಒಟ್ಟು 15 नक्षत्र ग्राह्य म्हळ्यार दोग जणांले चल्लेले ಚೆಲ್ಲೆಲೆ वधूवराले दोन्ही जनाले एक नक्षत्र असला री ते खंडित चांग खंयचे अश्विनी जाता कृतिका जाता मृगशिरा जाता पुनर्वसु जाता हुब्बा जाता उत्तरा जाता चित्ता जाता स्वाति जाता विशाख जाता अनुराधा जाता उत्तराषाढ़ जाता श्रवण जाता पूर्वभाद्र जाता उत्तरभाद्र जाता रेवती जाता हे 15 नक्षत्र दोग जणांले एक म्हणून सांगला री डेफिनेटली मुखार वचयता तंतू त्याज्य खंयचे भरणी रोहिणी आर्द्र पुष्य आश्लेष मघ उब्बाना उत्तराना हस्ता ते त्याज्य म्हणून सांगता हस्ता चित्ताना विशाखाना अनुराधाना ज्येष्ठ त्याजी दोग जणांले ज्येष्ठ आश्चर्य म्हणून सांगता मूले आश्चर्य म्हणून सांगता पूर्वाषाढ आश्चर्य म्हणून सांगता आणि उत्तराषाढ आशेत आणि श्रवण आशेत दोग जणांले एक आशेत धनिष्ठ आश्चर्य शतभिष आश्चर्य आणि पूर्वभाद्र उत्तरभाद्र रेवती ते आशेत तसे 12 नक्षत्र आमकां अंतू त्याज्य दोग जणांले ज्येष्ठ तावड म्हळ्यार म्हणजे ज्येष्ठ आश्चर्य मूल आश्चर्य तशें म्हणजे त्याज्य करका वरले 15 नक्षत्र आम्ही ग्राह्य म्हणून घेवयता म्हणून तक सांगचे एक नक्षत्र हे विचार आम्ही मुखार गेले म्हणून सांगला री सुरवेक आमी सांगलें एकाधिपत्य जालें
आम्ही एक नक्षत्र झालं तदनंतर येवचे समसप्तका म्हणून सांगता ती समसप्तका म्हणून सांगले कसं म्हणून सांगले हंगा एक चल्लाल राशी दाखवून ಚೆಲ್ಲೆಲ್ ರಾಶಿ ನಾವು ಚೆಲ್ಲೆಲ್ ರಾಶಿ ದಕ್ಕೂन चल्लाल राशी जावं सत्ता राशी रेवचे म्हणतात समसप्तक म्हणतात नेर जावन समसप्तक अंत येवचे 180 डिग्री रेवचे ते समसप्तक जाल्ला री एक दोन्ही राशी मात्र करूंका नजे म्हणून आसा ते खंयची राशी ते मकर अशें कर्काटक चल्लाल मकर जावं ಚೆಲ್ಲೆಲ್ कर्काटक जावं ಚೆಲ್ಲೆಲ್ कर्काटक जावं चल्लाल मकर जावं मकर कर्काटक करून नजे म्हणून सांगता सिंह कुंभ करचे नजे म्हणून सांगता मकरे कर्कटे चैव सिंहे कुंभे तथैव च परस्परं सप्तमे चैव वैधव्यं विनिर्दिशेत म्हणा वापस हांव सोडून सांगता म्हणून मकरे कर्कटे चैव सिंहे कुंभे तथैव च परस्परं सप्तमे चैव वैधव्यं विनिर्दिशेत म्हणून सांगता खंयचेय कारणाके मकर कर्काटक चल्लाल जावं ಚೆಲ್ಲೆಲ್ जावं इता करून मकर शनी ताजे अधिपती हांगा कर्काटकाचा चंद्र शनी आणि चंद्र जायना ताका दुःख योग म्हणून सांगता ती जीवनापर्यंत दुःख योग सिंह कुंभ सिंह कोण अधिपती तो रवी कुंभाचे अधिपती शनी रवी आणि शनी तांणी परमशत्रू तांकां जायना तेची तांणी कसालकाय रेडी आसता ती वधाकाय रेडी आसता ती तशें जाल्यार ती सिंह राशी आणि कुंभ राशीच्यांक केन्नाय मेळ्ळी जायना ते इनिशियल स्टेज प्राथमिक हंतांतूची आमी ते त्याज्य करका म्हणून सांगून आसता बाकीची जास्त बाकीची ग्राह्य कशी ग्राह्य म्हणून सांगला रे पळ्यात आता मीन राशी अधिपती कोण गुरु अशान कन्या राशी अधिपती कोण बुध चल्लाल मीना जावन ಚೆಲ್ಲೆಲ್ कन्या जाल्यार जाता ते ऍक्च्युअली ग्रहमित्रत्व ना समसप्तक म्हणून सांगला ते हे दोन म्हणून मात सांगला शास्त्र हक्क सांगानी हंगा गुरुक बुध शत्रू बुधक गुरु सम्मुखी म्हणून आसा म्हळ्यार ते मेळचे 0.5 मात्र मेगेला अंदाजे गुरु आणि बुध गुरु आणि बुध शत्रू बुधाक गुरु सम्मुखी जाता ते ऍक्च्युअली मेळ्ळेंत ग्रहमित्रत्व ना जाता ग्रहमित्रत्व ना म्हणून ते सोडू जायना समसप्तका म्हणून समसप्तका करियता म्हणून 2 सोड म्हणून सांगितलं अशाण मिथुना अशाण धनु तेवें तशींची राष्ट्राधिपती दोगांय गुरु बुध आणि जायना तेवें करियता म्हणून आसा ताजे नंतर तुमगेले हांगा मेषाचे अधिपती कोण कुज हांगा तुलाचे अधिपती कोण शुक्र कुजा आणि शुक्र सम म्हणता 1.5 पॉयंट तांकां कुजा शुक्र सम शुक्र कुज सम बट आमी ते जातकाक घेता ते शत्रुत्व भावने वयर घेता ते शत्रू म्हणून सांगता ताका जाल्यार ते समसप्तक जाल्यार मिती मेष राशीच्यांक तुला राशी मेळ येता ग्रहमित्रत्व ना जाल्यार व्हडना समसप्तक जावन ते वयर येता तदनंतर हांगा वृषभ दाखून वृश्चिका तेवें समसप्तक वृषभ दाखून वृश्चिका राशी सत्ता राशी 180 डिग्री आसा राष्ट्राधिपतीक सम जाल्यार ते समसप्तक करियता म्हणून सांगून आमगेले ज्योतिष शास्त्र सांगता ते मात्र न्हय मागीर आनी सुमार ताजे नंतर आमी पळोवचें आसा मारक मुख्य जावन आमी पळोवचें आसा म्हणून सांगल्यार एक वेळा ग्रहमित्रत्व आसो 32 की 33 पॉयंट आसो ते आमी मारकत्व पळोवपाक जाता कसं मारकत्व पंचम म्हळ्यार संतती स्थान त्या मारकत्व हे त्या कशी संतती जायना ताका कसं शुभग्रह पापग्रह खंयची दृश्टी आसा शुभग्रह दृश्टी मारून वतवे चल्ल्यान कशी आसा हें सगळें आमी पळोवपाक जाल्यार पंचमांचे भाव पळोवपाक जाता मागीर सप्तम ते सांगिल्लें आमी तुमकां सप्तम भाव तशी ती पापग्रह आसना अष्टम आयुष्य भाव आनी तिगेले मांगल्य स्थान म्हणून सांगता ती थंय तशींच पापग्रह आसा त्या सकाळी पळयलें म्हणून जाल्यार हें एक आमी पार जातात सुरवे दाखोवन खंयचें ग्रहमित्रत्व ना जाल्यार समसप्तक म्हणून जाल्यार तशी ग्रहमित्र आसा म्हणून सांगल्यार ते मुखार वचचें हें सकाळी आमकां हंतू चढता वता मेळामेळींतू हे आमी पळोवपाक जाल्यार ती आनी निजावन जाल्यार ते समसप्तक ते कुजा आनी शुक्र जायना म्हणून सांगून ते तिरस्कार करचे आनी जाल्यार ग्रहमित्रत्व ना म्हणून सांगून ते तिरस्कार करचे हे सकाळी मेळामेळी विशयक विरुद्ध जे चल्ल्यार म्हणून जाता कित्याक म्हळ्यार ग्रहमित्रत्व एक वेळे ना म्हणून जाल्यार अंशमित्रत्व पळोवपाक म्हणून आसा ग्रहाणाम अंशका बलम म्हणून सांगता म्हळ्यार ग्रहमित्रत्व एक वेळ ना जाल्यार अंशारी ताणें समस म्हणून सांगल्यार ते मुखार सुका म्हणून सांगून स्पश्ट हें जाग्यार तुमी मंगळूर पंचांगा मात्र तांणी मंगळूर पंचांग म्हणून आसा तांत तोगू घाला ग्रहाणाम अंशका बलम म्हणून सांगून आनी तुमी बीजे आचार्य माम आशिल्लीं ती तांणी बृहत जातकाचे सगळी तांणी हे आनी बरयला तांणी टिके टिप्पणी आनी बरयला तांतू समेत आसा अंश कार्य आमी पळोवपाक म्हणून सांगून तशी आमी मेळामेळींत पळयतना सुमार इतले सकाळी विचार आसा
आज ते एका आम्ही तुमकां 3 विचार एकाधिपत्य तशींची एक नक्षत्र तशी समसप्तक हे 3 विचार सांगला मुखार दिसून म्हाका कसं नाही मनान तूं येता देवर प्रभू मेळटा त्या विचारान सांगता.